पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरात पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत। 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरामध्ये हे आदेश जे आहेत ते लागू असणार आहेत। एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता। हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खरं तर या ठिकाणी राजकीय सामाजिक संघटनांनी मोठे आंदोलन केले होती, हॉस्पिटलवर आरोप केले होते। या आरोपाला उत्तर देताना खरं तर हॉस्पिटलने हे सगळे आरोप फेटाळले जरी असली तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन निषेध राजकीय सामाजिक संघटनांकडून करण्यात आल्यानंतर एकूणच या ठिकाणी पोलिसांनी आता प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत। कारण या ठिकाणी जे रुग्ण येतात, रुग्णांचे नातेवाईक येतात, त्यांना या आंदोलन आणि मोर्चाचा त्रास होतो। साहजिकच त्यानंतर या परिसरामध्ये आत्ता पोलिसांकडून जे आदेश जारी करण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी आजपासून खरं तर करण्यात आलेली आहे। आजपासून 19 एप्रिलपर्यंत ही सगळी अंमलबजावणी जी आहे ती होणार आहे। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।